नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता मंदिरामध्ये आलेल्या सुमित्राला चक्कर आलेली असते। तेव्हा इथे जानकीने सुमित्राची मदत केलेली असते, तिचा जीव वाचवलेला असतो। जेव्हा इथे जानकी सुमित्राची मदत करते तेव्हा इथे जानकीला बघून आता ऋषिकेश इम्प्रेस झालेला असतो। ऋषिकेशला जानकीबद्दल जो काही थोडाफार राग असतो तो निघून गेलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीच्या प्रेमात वेडा झालेला मकरनने जानकीला आपल्याच कंपनीमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये तिला नोकरी दिलेली असते। त्यामुळे इथे जानकीचं सगळ्यात मोठं टेन्शन दूर झालेलं असतं, कारण तिला आपलं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि ज्या ठिकाणी राहते तिथलं भाडं देण्यासाठी एका नोकरीची गरज असते आणि ती नोकरी आता तिला मिळालेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला नोकरी मिळाल्यानंतर ती मंदिरामध्ये देवाचे आभार मानायला गेलेली असते आणि पुन्हा एकदा तिथे जानकी आणि ऋषिकेश यांची भेट झालेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे जानकी सुमित्राची मदत करते आणि कशा पद्धतीने प्रेक्षकांनो इथे मकरन जानकीला आपल्या कंपनीमध्ये नोकरी देतो, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, मधुभाऊने जानकीला मुळशीमध्ये पाठवलेलं असतं आपले MBAचं 3rd इयर तिला क्लिअर करण्यासाठी। तिचं आता डिग्रीचं लास्ट इयर असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी जॉब करणार असते। पण इथे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा तिला जॉब करणं गरजेचं असतं। मधुभाऊने मुळशीमध्ये त्यांचे एक ओळखीचे मित्र प्रधान काका असतात, त्यांच्याबरोबर बोलणं केलेलं असतं। जानकीची राहण्याची व्यवस्था तिथे केलेली असते, पण प्रधान काकांची जी बायको आहे ती खूपच जास्त स्ट्रिक्ट असते। ती जानकीला म्हणत असते की 7च्या आधी घरी यायचं, घरातली कामं करायची आणि घर भाडं मला तारखेच्या तारखेला द्यायचं, लवकर दिलंस तरी चालेल पण उशीर करायचं नाही आणि स्वतःची कामं तर स्वतः करायचीच, पण त्याचबरोबर आमची सुद्धा कामं करायची, असं तिने जानकीला आधीच सांगून ठेवलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, ज्या ठिकाणचा मधुभाऊने इथे जानकीला ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवरती ती इंटरव्ह्यूला जाणार असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता जानकी इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी सकाळी लवकर उठून इथे स्वतः तयार होते। त्यानंतर सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवते, ब्रेकफास्ट तयार करते आणि ती लगेचच आपल्या कामासाठी निघून जाते। तेव्हा इथे इंटरव्ह्यूला जात असताना ती खूपच जास्त घाबरलेली असते। तिला असं वाटतं की तिचा इंटरव्ह्यू नीट होईल ना। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी त्या ॲड्रेसवरती जाते जी कंपनी मकरनची असते, कारण प्रेक्षकांनो इथे आता मकरनने व्यवस्थित जुगाड करत तोच ॲड्रेस जानकीपर्यंत पोहोचवलेला असतो जो त्याच्या कंपनीचा असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाते आणि इथे मकरन तर तिच्या प्रेमात पूर्णपणे जणू काही वेडाच असतो। त्यानंतर इथे जानकीला आनंद होतो, जानकी इंटरव्ह्यू देते, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते। आता इंटरव्ह्यू हा फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मकरन घेत असतो, नाहीतर त्याला तर त्याच्या कंपनीमध्ये, अगदी त्याच्या ऑफिसमध्ये इथे जानकीला जॉब द्यायचा असतो आणि त्याच्यामध्ये आता जानकी इंटरव्ह्यू क्लिअर करते आणि मकरन म्हणतो की खूपच छान, तुला इथे नोकरी करायला आवडेल का? तेव्हा जानकी म्हणते मला खूप आवडेल, मला खरं तर नोकरीची गरजसुद्धा आहे। तेव्हा इथे मकरन म्हणत असतो की ठीक आहे, तुला हा जॉब मिळाला। तेव्हा जानकी म्हणते खरंच? तेव्हा मकरन म्हणतो फक्त माझी एक अट आहे, तू मला सर वगैरे म्हणायचं नाही, तू मला मकरन म्हणालीस तर मला खूप आवडेल। तेव्हा जानकी म्हणते पण असं का? तुम्ही इथले बॉस आहात तर मी तुम्हाला सर म्हणायला हवंय ना। तेव्हा इथे मकरन म्हणतो पण तू मला जर मकरन म्हणालीस तर मला जास्त आवडेल। तेव्हा इथे माझ्या इथे नोकरी करणाऱ्या लोकांबरोबर मला फ्रेंडली राहायला खूप आवडतं। तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे, थँक्यू मकरन, तू मला इथे जॉब दिल्याबद्दल, थँक्यू सो मच। आणि ती इथे मकरनला हात मिळवते, त्याला शेक हँड करते आणि म्हणते की थँक्यू सो मच मकरन, तू मला जॉब दिलास, देवाचे खूप खूप आभार। आधी मी मंदिरामध्ये जाते आणि देवाचे आभार मानते। त्यानंतर जानकी तिथून निघून गेलेली असते। तेव्हा इथे मकरन म्हणत असतो की जानकी, पुढे जाऊन त्याच देवाच्या साक्षीने तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस, हे मात्र तेवढंच खरं आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, खरं बघायला गेलं
तर इथे मकरंदचं ऋषिकेशच्या आधीपासूनच जानकीवरती भरभरून प्रेम असतं आणि नुसतं प्रेम नाही तर वेडं प्रेम असतं. तिच्यासाठी तो काहीही करेल, म्हणजे अगदी स्वतःलाही संपवेल किंवा दुसऱ्याला संपवेल असं इथे मकरंदचं जानकीवरती प्रेम असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी आता देवाचे आभार मानण्यासाठी मंदिरामध्ये आलेली असते. तेव्हा मंदिरामध्ये इथे आता दर्शनासाठी लाईन लागलेली असते. आता ऋषिकेश रणदिवे म्हणाल्यानंतर तो काही मंदिराच्या लाईनमध्ये उभा राहणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि सारंग दोघे जण म्हणतात की चल रे सारंग, आपण पुढे जाऊन दर्शन घेऊया. कारण ऋषिकेशला पाठवलेलं असतं सुमित्राने. ऋषिकेशने त्या बाईची चेन परत घेण्यासाठी जे काही गुंडांना मारलेलं असतं प्रेक्षकांनो, ते गुंड असतात सयाजी विखे पाटीलचे. तर सयाजीला ऋषिकेशकडून बदला घ्यायचा असतो, म्हणून तो तयार केलेला व्हिडिओ आता पोलिसांना दाखवला जातो. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशची मदत करणं त्याला महागात पडलेलं असतं. म्हणजे इथे पोलीस आता घरी येतात आणि म्हणतात की ऋषिकेश रणदिवेने इथे मार्केटमध्ये काही लोकांना मारहाण केले आणि ते लोक दुसरे तिसरे कोण नव्हते तर सयाजी विखे पाटील याचे ते लोक होते आणि त्यांना ऋषिकेशने मार्केटमध्ये मारले. अगदी त्यांना रक्त निघेपर्यंत मारले. त्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा नाना रणदिवे म्हणतात की घेऊन जा त्याला आणि चांगला चोप द्या. त्याने इथे लोकांची मदत करण्यासाठी जरी त्यांना मारलं असेल ना, तरीसुद्धा त्याने चूक केली, कायदा हातात घेतला आहे ना, तेव्हा तुम्ही त्याला अरेस्ट करून घेऊन जा असं इथे नानासाहेब रणदिवे म्हणतात. तेव्हा सुमित्रा खूप जास्त रडते. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की दादा, अरे दादाला घेऊन जाऊ नका, त्याची काही चूक नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सारंग म्हणत असतो की नाना, तुम्ही चुकीचं समजताय. दादाने त्या लोकांना मारलं, पण का मारलं तुम्ही विचारलंत का? तुम्ही प्रत्येक वेळेला दादाला चुकीचं का समजता? आई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, दादाची खरंच काही चुकी नाही आहे गं. एक माणूस आहे ना त्यातला, त्याने एका बाईची चेन चोरली आणि ती बिचारी गरीब घरातली होती. तिच्या गळ्यातली चेन घेऊन ते लोक जत्रेत निघाले होते. तेव्हा दादाने त्यांना पकडलं आणि सांगितलं की चेन परत करा म्हणून. त्यांनी नकार दिला आणि दादावरती हात उचलला. त्याच्यानंतरला दादाने त्यांची धुलाई केली आणि त्या बाईची चेन घेऊन त्यांना परत केली. तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावरती? तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणते माझा विश्वास आहे रे तुझ्यावरती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेशला आता पोलीस घेऊन जातात आणि पोलीस घेऊन गेल्यानंतर इथे सारंग म्हणतो की तुम्हाला खरं वाटत नसेल, पण दादाने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, मी सांगतोय ना तुम्हाला. त्यानंतर नानासाहेब रणदिवे जातात आणि मग काय प्रेक्षकांनो, तिथे जाऊन ऋषिकेशची बेल करतात, त्याला घरी घेऊन येतात आणि ऋषिकेशला बजावून सांगतात की पुन्हा असं काहीही करायचं नाही म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश घरी आलेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऋषिकेश, तू उद्याच्या उद्या मंदिरामध्ये जायचं आणि देवाची माफी मागायची आणि देवाला सांगायचं की पुन्हा तुझ्याकडून अशी चूक होणार नाही म्हणून. तू उद्याच जायचं आणि देवाचं दर्शन घेऊन यायचं, कळलं का तुला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, मी मंदिरामध्ये जाईन आणि देवाचं दर्शन घेईन आणि पुन्हा सांगेन की मी अशी चूक करणार नाही म्हणून. ठीक आहे ना आई? सुमित्रासाठी ऋषिकेश आता देवदर्शनासाठी जातो आणि त्याच मंदिरामध्ये प्रेक्षकांनो जानकीसुद्धा गेलेली असते देवाला थँक्यू म्हणण्यासाठी. कारण तिला इथे MK कंपनीमध्ये जॉब मिळालेला असतो, ते सुद्धा मकरंदच्या कंपनीमध्ये. तेव्हा इथे सगळे लाईनमध्ये उभे असतात. फक्त ऋषिकेश आणि सारंग दोघेजण लाईन तोडून पुढे निघून जातात. जानकी म्हणते, एक मिनिट, इथे सगळेजण लाईनमध्ये उभे आहेत ना, मग तुम्ही का पुढे जाताय? ऋषिकेश म्हणतो, तुम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं आहे, तुम्ही राहा ना, तुम्हाला कोण नको म्हणते? पण मी लाईनमध्ये उभं नाही राहणार. मी ऋषिकेश रणदिवे आहे. मला देवाचं दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही आहे. मला पुढे जाऊन दर्शन भेटणार, कळलं का? तेव्हा जानकी म्हणते, हे बघा, मी तुम्हाला फक्त नियम समजावून सांगते की तुम्ही लाईनमध्ये उभं राहायला हवं होतं. सगळेजण राहिलेत ना उभे, ते बघा तिकडे, या म्हाताऱ्या आजी, ते म्हातारे काका, मग त्यांच्यासाठी जर लाईन आहे तर तुमच्यासाठी का नाही? तुम्ही पण लाईनमध्ये उभं राहिलं पाहिजे. इतका माज बरा नाही, कळलं का? ऋषिकेश म्हणतो, या ऋषिकेश रणदिवेला माज करायची गरज नाही आहे. त्याला उभं राहायची इच्छा असेल ना लाईनमध्ये, तरीसुद्धा कोणी उभं करणार नाही. बघायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे ऋषिकेश लाईनमध्ये उभा राहतो. तेव्हा सगळेजण म्हणत असतात, अरे ऋषिकेश दादा, तुम्ही या ना, या तुम्ही पुढे या, या ना, या तुम्ही पुढे या. असं करत करत सगळेजण ऋषिकेशला अगदी दर्शनापर्यंत पुढे पाठवतात.
त्यामुळे प्रेक्षकांनो जानकीला कळतं हा माणूस काही साधासुद्धा माणूस नाही आहे. त्यानंतर आता ऋषिकेश तिथून जाताना म्हणत असतो की तुम्ही राहिलात ना लाईनमध्ये उभं, गेलात का देवाजवळ लवकर? नाही ना? हे नियम तुम्ही तुमचे पाळा, ते ऋषिकेशला सांगू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी आता देवाजवळ जाते, देवाचे मनापासून आभार मानते आणि थँक्यू म्हणते. त्यानंतर इथे जानकी मधुभाऊंना फोन करते आणि म्हणते की मधुभाऊ, माझ्या जॉबचं झालं, मला नोकरी मिळाली, आता सगळं काही व्यवस्थित होईल मधुभाऊ. मी नोकरी करेन, माझं शिक्षण पूर्ण करेन, घर भाडंसुद्धा वेळेवरती देईन आणि तुम्हालासुद्धा पैसे पाठवून देईन, असं आता जानकीने सांगितलेलं असतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तू आधी स्वतःकडे लक्ष दे बरं, तुझ्या नोकरीकडे, तुझ्या शिक्षणाकडे. आमची काळजी करू नकोस, आम्ही इथे आहोत ना सगळं काही सांभाळून घ्यायला. तुलाच कसली गरज लागली तर तू मला सांग. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी आता मधुभाऊंना आनंदाची बातमी देते, सायलीलासुद्धा आनंदाची बातमी देते आणि म्हणते की उद्यापासून माझी जॉईनिंग आहे आणि उद्यापासून मी नोकरीसुद्धा करणार, त्याच्यानंतरला मी इथे अभ्याससुद्धा करणार आणि त्याचबरोबर काकूंना कामामध्ये मदतसुद्धा करणार. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी आता तिचं टाईम टेबल तयार करते आणि त्यानुसार अभ्यास, नोकरी, घरातली कामं सगळं काही ती मॅनेज करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो मकरंद घरी आलेला असतो. आता मकरंद जानकीला जॉब देतो, त्यामुळे मकरंदला खूप आनंद झालेला असतो की आता जानकी रोज माझ्या डोळ्यासमोर असणार, रोज ती माझ्या केबिनमध्ये असणार, त्याचा त्याला आनंद झालेला असतो. तेव्हा मकरंद जानकीचे फोटोज बघत असतो. जानकीच्या प्रेमात इतका वेडा असतो प्रेक्षकांनो मकरंद की त्याने पूर्ण रूममध्ये तिचे फोटोज वगैरे लावलेले असतात आणि मकरंद म्हणत असतो की जानकी तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. माझं जेवढं प्रेम आहे ना तुझ्यावरती जानकी, तेवढं प्रेम तुझ्यावरती कुणीही करू शकणार नाही आहे. तू फक्त माझी आहेस आणि लवकरच आता तू माझ्या ऑफिसमध्ये आली आहेस, लवकरच तू माझ्या घरामध्ये असशील माझी हक्काची बायको म्हणून, असं मकरंद आता स्वतःशीच म्हणत असतो आणि जानकीच्या फोटो बरोबर म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मकरंदने जानकीला जॉब दिले, जानकी उद्यापासून जॉईनिंग करणार असते. तेव्हा जानकी सकाळी लवकर उठते, त्यानंतर घरातली सगळी कामं उरकते, स्वतःचा टिफिन स्वतः तयार करते आणि त्यानंतर काका काकूंना नमस्कार करून ती आता निघालेली असते तिच्या नोकरीवरती. जाण्याच्या आधी ती मंदिरामध्ये गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी सुमित्रासुद्धा आलेली असते. सुमित्राला इथे आता चक्कर येते. तेव्हा जानकी म्हणत असते, काय होतंय तुम्हाला? तुम्हाला चक्कर आली आहे का? तेव्हा इथे आता सुमित्रा जानकीकडे बघतच राहते. जानकीचा तो सुंदर सालस चेहरा इथे सुमित्राच्या मनामध्ये घरच करून जातो. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो गं, मला कशी चक्कर आली माझं मलाच कळलं नाही. तुझं नाव काय गं बाळा? तेव्हा जानकी म्हणते, माझं नाव जानकी आहे, मी इथे नोकरीसाठी आले आणि शिक्षणासाठी सुद्धा आले. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो का, मुळशीमध्ये नवीन आहेस? तेव्हा जानकी म्हणते, हो. तुम्हाला चक्कर आली आहे का? तुम्हाला कुठे सोडू का मी? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नको, तू एक काम करतेस का, माझ्या मुलाला फोन करून त्याला इथे बोलावून घे, तो मला घेऊन जाईल. मी चालत आले ना, त्यामुळे मला चक्कर आली असेल. मी आता फोन करते आणि मग गाडीमधूनच जाते. सुमित्रा म्हणते की जरा मला हा नंबर डायल करून दे बरं. तेव्हा सुमित्रा आपला मोबाईल देते आणि इथे जानकीला ऋषिकेशला फोन करायला सांगते. ऋषिकेश लगेचच आता धावत पळत आपली गाडी घेऊन येतो. जेव्हा जानकी म्हणते की तुम्ही जरा मंदिरामध्ये येत आहे का, तुमच्या आईंना चक्कर आली आहे, त्यांना जरा घरी घेऊन जा, त्यांचा BP लो झाला असेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऋषिकेशला चांगली मुलगी मिळावी, सद्बुद्धी यावी, यासाठी सुमित्रा उपास तापास करत असते आणि त्यामुळेच तिला चक्कर आलेली असते. तेव्हा तिथे ऋषिकेश धावत पळत लगेच येतो आपली गाडी घेऊन. त्यानंतर तो म्हणत असतो की आई काय झालं तुला? तेव्हा इथे आता व्यवस्थित जानकी तिची काळजी घेत असते, तिला इथे पाणी वगैरे प्यायला देते. त्यामुळे इथे ऋषिकेश जेव्हा बघतो की जानकी सुमित्राची किती काळजी घेते, तेव्हा इथे ऋषिकेश जणू काही इम्प्रेस झालेला असतो आणि तेव्हा तो म्हणतो की आई काय झालं तुला? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, काही नाही रे ऋषिकेश, मला चक्कर आली. तेव्हा इथे ही मुलगी होती ना, हिने माझी खूप काळजी घेतली, मला तिनेच सांभाळलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणते, कदाचित त्यांचा BP लो झाला असेल, एक काम करा, घरी नेल्यानंतर त्यांना काहीतरी खायला द्या आणि त्यांची BPची गोळी घ्यायला सांगा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या आईला सांभाळलंत, तिची इतकी काळजी घेतली. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अरे मी पायरीवरून पडणारच होते, तिने मला हात दिला, तिने मला पकडलं,
तेव्हा इथे ऋषिकेशला खूप छान वाटतं की इथे जानकीने सुमित्राला वाचवलेलं असतं, तिचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे जानकीच्या या स्वभावाला ऋषिकेश खूपच जास्त इम्प्रेस झालेला असतो.